विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार सोहळा राजकीय कोपरखळ्यांनी गाजला। नेमका हा कार्यक्रम झाला कसा जाणून घेऊया या रिपोर्टमधून। पहचान पुणेरी पगड़ी और लोकमान्य जी का उत्तरीय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवारी पुण्यात 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला। विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार। बऱ्याच वर्षांनंतर मोदी आणि पवार एकाच मंचावर आले। निमित्त पुरस्काराचं असलं तरी पार्श्वभूमी मात्र काही दिवसांपूर्वीच घडलेल्या अजित पवारांच्या सत्ता सहभागाची होती। अजित पवारांच्या बंडानंतर पवार काका पुतणे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले होते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर गेल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली, पण अजित पवारांनी मात्र शरद पवारांच्या समोर जाणंच टाळलं। साहेबांचा आदर करतो म्हणून मागणं गेलं। आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत असताना कसं भीतीनं जरा मागणं जातो बंडखोरी केली तरी भीती आहे। रिस्पेक्ट। प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मोदीही शरद पवारांजवळ पोहोचले। पवारांशी हस्तांदोलन झालं आणि पवारांनीही मोदींची पाठ थोपटत त्यांना दाद दिली। पवारांनी त्यांच्या भाषणात पुरस्कारार्थी असलेल्या नरेंद्र मोदींचं तोंड भरून कौतुक केलं आणि सर्जिकल स्ट्राईक पहिला शिवाजी महाराजांचाच होता असं म्हणत चिमटाही त्यांनी काढला। सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते, पण लहान महारामध्ये 40 सेखांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर या देशाचा पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळामध्ये झाला। ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही। मुख्यमंत्र्यांचं भाषण तर थेट लोकमान्य ते मोदी याच धर्तीवर झाल्याचं दिसलं। लोकमान्यांच्या कल्पकतेला, त्यांच्या कल्पनेतला सामर्थ्यशाली देश घडविण्यासाठी मोदीजी जे प्रयत्न करतायत, या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे आणखी बळ मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो। शेवटी मोदींनीही त्यांच्या खास शैलीत मराठीतून भाषणाची सुरुवात केली। लोकमान्य ते सावरकर असा मोदींच्या भाषणाचा सूर दिसला। बाल गंगाधर तिलक जी समेत अनेक क्रांतिवीर, स्वतंत्रता सेनानी देश को दिए। आज ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जयंती भी है। व्यासपीठावर येताना आणि भाषण झाल्यानंतर निघतानाही मोदींनी पवारांकडे जाऊन नमस्कार केला। काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनीही मोदींशी संवाद साधला। तसंच शेवटी अजित पवारांच्या पाठीवरही मोदींनी एक थाप मारल्याचं दिसलं। महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि पुरोगामी संघटना पवारांनी सोहळ्याला जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते, पण पवार मात्र कार्यक्रम सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधीच एकटेच व्यासपीठावर येऊन बसले होते। याला कारण म्हणजे हा पुरस्कार मोदींनी घ्यावा अशी विनंतीच टिळकांच्या वतीनं शरद पवारांना मोदींना केल्याचं समोर आलंय। त्यामुळेच कार्यक्रमाला न जाणं योग्य वाटत नसल्याचं पवारांनी सांगितलं। सगळे नेते मंचावर आणि कार्यकर्ते रस्त्यावर असं चित्र पुण्यात पाहायला मिळालं। थोडक्यात मोदींचा दौरा राजकीय नसला तरी त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि यावेळेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते। मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीवर काँग्रेसनं आक्षेप का घेतला नाही हा प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेला आहे। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळेला व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश असल्यानं ते व्यासपीठावर उपस्थित होते, पण यावरूनच आता नवा वाद सुरू झालाय। कारण याच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शरद पवारांच्या उपस्थितीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच आक्षेप घेतला होता। मात्र
सुशीलकुमार शिंदेंवर काँग्रेसनं आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय. मंच शेअर करणं म्हणजेच कुठल्या तरी विचाराला वाहून घेणं असं नाही. आणि पवार साहेबांचे गेल्या अनेक वर्षापासूनचे जे पुरोगामी विचार आहेत महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांनी जो काही शेअर केला असेल म्हणजे शेअर केला असेल त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतील. तो त्यांचा पक्ष आहे, त्यावर आम्ही अधिक बोलणं उचित होणार. काँग्रेसनं नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दरम्यान लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आणखी कोण कोण आहे ते पाहूया. डॉक्टर दीपक टिळक, सुशीलकुमार शिंदे, डॉक्टर रोहित टिळक, डॉक्टर गीताली टिळक मोने, सरिता साठे, डॉक्टर प्रणिती टिळक आणि रामचंद्र नामजोशी हे विश्वस्त मंडळात आहेत. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं स्वरूप आहे. 1983 पासून देशहितासाठी निस्वार्थ बुद्धीनं कार्यरत असलेल्या व्यक्तींना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. यामध्ये इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचा समावेश आहे. मात्र यावेळेला सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेस समोर आता धर्मसंकट निर्माण झालंय असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तसंच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार सुद्धा पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसले. एकूणच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रमुख एकत्र आले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुणेरी भडंग भेळ झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. पंतप्रधान मोदी, शरद पवार एक साथ. महाविकास आघाडीची विरोधाची बात. सामनातून टीका, पुण्यात निदर्शनं. मोदींच्या दौऱ्यावरून महाविकास आघाडीत फूट. लोकमान्य टिळक पुरस्कारानं मंगळवारी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आलं. पुणेरी पगडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान मोदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेला शरद पवारांनी मोदींचं तोंड भरून कौतुकही केलं. मान्यवरांच्या यादीमध्ये पंक्तीमध्ये आज नरेंद्र मोदींच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी जी निवड झाली त्यांना हा जो पुरस्कार देण्यात येतोय त्याबद्दल त्यांच्या अंतःकरणापासून अभिनंदन करतो. शरद पवार मोदींसोबत मंचावर एकत्र बसून हस्तांदोलन करत असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षासह महाविकास आघाडी मोदींविरोधात निदर्शनं करत होती. फडणवीस सरकार पुरस्कृत संभाजी भिडे ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये आणि समाजामध्ये ते निर्माण करतोय, गांधी विचारधारेचा आहे, त्या गांधी विचारधारेला या ठिकाणी जो पडताळणा करत आहे त्याचप्रमाणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे. खरं तर नरेंद्र मोदींच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीवरून आधीपासूनच ठाकरे गट आणि काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली होती. त्यामुळेच सामनामधून सुद्धा पवारांच्या दुहेरी भूमिकेवर टीकेचे बाण चालवण्यात आले. पण त्यानंतरही पवार उपस्थित राहिले. त्यांनी पंतप्रधान मोदींची पाठही थोपटली आणि पुतण्या अजित पवार यांच्यासोबत पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. आणि त्यामुळे पवारांची ही भूमिका महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करणारी असल्यानं संजय राऊतांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. आता या व्यासपीठावर जायचं की नाही हा शरद पवार साहेबांचा व्यक्तिगत प्रश्न. 3 महिन्यापूर्वी त्यांना आमंत्रण दिलं असं साहेबांचं म्हणणं आहे, पवार साहेबांचं. पण आता परिस्थिती बदललेली. तुमच्यावर त्यांनी आरोप केले, तुमचा पक्ष फोडलेला आहे, या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आणि त्या टिळकांच्या नावानं पुरस्कार आपण मोदींना देत आहोत. त्याच्यामुळे मोदींची जबाबदारी
आणि तितकीच शरद पवार यांच्यासारख्या इंडियाच्या मोठ्या नेत्याची जबाबदारी. पवारांची ही भूमिका विरोधकांच्या नव्यानं स्थापन झालेल्या इंडियाच्या रणनीतीवर प्रभाव टाकणारी आहे आणि त्यामुळेच पवारांच्या कृतीचं इंडियामध्ये काय पडसाद उमटतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. शरद पवार साहेबांची वेगळी भूमिका आहे. ते विशाल हृदयाचे नेते आहेत, आम्ही त्यांना ओळखतो. ते प्रोटोकॉल पाळतात, प्रधानमंत्री आहेत, त्यांचा अपमान होऊ नये, मी निमंत्रक आहे, ही त्यांची भूमिका आहे. ठीक आहे, पण तरीही लोकभावना काय आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, त्या जर पुण्याच्या रस्त्यावर दिसत असतील तर लोकशाहीमध्ये या भावनेचे स्वागत व्हायला हवं. पुणेरी पगडी. पुण्यामध्ये पार पडलेल्या आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये अनेक विरोधाभास दिसून आले. शरद पवारांच्या भूमिकेनं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी आणि विरोधकांच्या इंडियाच्या एकजुटीला हादरा बसण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या टीकेनं त्याचे संकेतही मिळत आहेत. आता बुचकळ्यात पडलेले मतदार येत्या निवडणुकांमध्ये त्यांना गृहीत धरणाऱ्या राजकीय नेत्यांना काही धडा शिकवतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि त्यामुळे पक्षातले कार्यकर्ते हे 2 गटात विभागले गेलेत. पण शरद पवार आणि आपण आजही एकत्रच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. अजित पवारांच्या राजकीय बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे पक्ष 2 गटांमध्ये विभागला गेलाय. अजित पवारांमागे पक्षातल्या आमदारांचं मोठं पाठबळ असल्याचं पाहायला मिळतंय, तर काही निवडक आमदारांच्या जोरावर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे. मात्र अजित पवारांनी शिरूरमधल्या केलेल्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमधला हा संभ्रम आणखी वाढण्याची शक्यता आहे. साहेब आणि आपण आजही वेगळे नसल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. सुरुवातीच्या काळामध्ये पोपटरावांना पण आठवत असेल, म्हणजे प्रचाराच्या वेळेस पोपटराव मला वाटतं साहेबांचे उमेदवार आणि बाबूराव माझा उमेदवार, दादाचा उमेदवार, असा प्रचार झाला. आता म्हणलं साहेबांनी काही वेगळे आहेत का? तेव्हाही वेगळे नव्हतो ना आताही वेगळे नव्हतो, काळजी करू नका. अजित पवारांनी शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकीचा दाखला देताना हे वक्तव्य केलंय. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे पोपटराव गावडे आणि भाजपचे दिवंगत बाबूराव पाचरणे यांच्यात वारंवार राजकीय लढत झाली. गावडे हे शरद पवार समर्थक, तर पाचरणे यांना अजित पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा निवडणुकीमध्ये प्रचार करण्यात आलेला होता आणि त्याचीच आठवण अजित पवारांनी करून दिली आहे. याचा अर्थ असा नव्हे की अजितदादांनी जे काही कृत्य केलं ते पवारसाहेबांच्या संमतीने केलं आणि हे दोघंही राजकीयदृष्ट्या एक आहेत. पवारसाहेबांचा मार्ग हा इंडियामधून जातो, तर दादांनी नुकतेच इंडिया देखील जॉईन केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीमुळे पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे आणि त्यामुळे मोठ्या साहेबांसोबत राहायचं की दादांच्या मागे जायचं अशा द्विधा मनस्थितीत कार्यकर्ता आहे. आता शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे झालेत. मात्र साहेब आणि आपण वेगळे नसल्याचा दावा अजित पवार यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलेलं आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. शिंदे फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे फडणवीस पवार सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे आणि त्यामुळे मंत्रिपदासाठी सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी लॉबिंग सुरू केलेलं आहे. विस्तारामध्ये कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा आता रंगू लागलेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागल्यानं इच्छुक आमदारांमध्ये आता उत्साहाचं वातावरण पसरलंय. अर्थात ही शेवटची संधी असल्यानं इच्छुक आमदारांनी लॉबिंग सुरू केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. तर दीपक केसरकर यांनी सुद्धा इच्छुकांना आवडेल अशा बातमीवर शिक्कामोर्तब केलाय. मंत्रिमंडळ विस्तार कारण आता शासकीय राज्यमंत्री आणि पालकमंत्री नसतात. आज मला असं आहे की लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पालकमंत्री पद सुद्धा वाटली जातील याची मला खात्री आहे. आमदारांमध्ये नाराजी नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केला जातोय.
मात्र मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आमदारांची नाराजी अनेकदा समोर आलेली होती. असं असलं तरी या नाराजीचा स्फोट मात्र झालेला नव्हता. मंत्रिमंडळातल्या रिक्त जागा आणि महामंडळांमुळे आमदारांनी सबुरीचं धोरण स्वीकारल्याचं स्पष्ट झालंय. आगामी मंत्रिमंडळ विस्तारातली संभाव्य मंत्र्यांची नावं पाहूयात. भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, जयकुमार रावल, संजय कुटे, गणेश नाईक, आशिष शेलार आणि राहुल कुल यांची नावं आघाडीवर आहेत. तर शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, योगेश कदम आणि अनिल बाबर यांची नावं चर्चेत आहेत. पावसाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला जोर येईल असं बोललं जात आहे. मिळणारं मंत्रिपद वर्षभरासाठीचं जरी असलं तरी चांगलं काम केल्यास निवडणुकीनंतर नव्या सरकारमध्ये समावेश होण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशी भावना आमदारांनी व्यक्त केली आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. तेव्हा यावेळेला त्यांनी खास सल्ला सुद्धा या सगळ्यांना दिला. आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये काही खास. वेगानं समृद्धी महामार्गाचं काम केलं जातंय. शहापूरजवळ काम सुरू असताना सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 20 मजुरांचा बळी गेलाय. पाहुयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडला. या दुर्घटनेमध्ये 20 कामगारांचा मृत्यू झालाय. रात्री 10:30 वाजता ही दुर्घटना घडली. अचानक एका क्रेनसह गर्डर खाली कोसळलं. त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर मजूर काम करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावले. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि TDRFचं दल सुद्धा मदतीला पोहोचलं. जोरात असा ब्लास्ट झाला. आम्हाला वाटला काहीतरी म्हणजे काय धारणा वगैरेचा कसा भाग झाला काय काचला वगैरे. पण तसं इथं साक्षात आम्ही आलो तर आम्हाला नंतर माहीत झाला. गावातून फोन लावले तर बोलले का इथंशी समृद्धी महामार्गाचा जो ओव्हरब्रिजचा काम चालू आहे त्याचा तो लोखंडाचा क्रेन आहे तो पडला खाली. यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं. हा अपघात निष्काळजीपणामुळे झाला असावा असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय. या सगळ्या विषयामध्ये जेव्हा लक्षात आलं, मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो. एक जवळजवळ 125 पेक्षा जास्त फुटावरून हा गर्डर खालती आलाय आणि ते गर्डरचं ज्यावेळेला काम चालू होतं त्यावेळेला काम ज्या पद्धतीने चालू होतं कदाचित त्यामध्ये नजरचुकीने म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे त्यावेळेला झालेला कदाचित हा अपघात असू शकतो. मुंबई नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शिर्डीपर्यंतचा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. आता मुंबईला जोडणाऱ्या टप्प्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे. दिवस रात्र समृद्धी महामार्गाचं काम केलं जात आहे आणि यासाठी मोठमोठ्या क्रेन्सचाही वापर होतोय. सोमवारी रात्री घडलेल्या या अपघाताचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, शहापूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 4 तासांचा पुणे दौरा केला. यात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं, टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आणि मेट्रोसह विविध विकास कामांची उद्घाटनं सुद्धा केली. अशा भरगच्च कार्यक्रमांचा यात समावेश होता. पण यात खरी चर्चा झाली ती अजितदादांच्या पाठीवर मोदींनी दिलेली थाप आणि शरद पवार यांनी केलेलं हस्तांदोलन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात मोदी यांनी पुण्याच्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचं उद्घाटनही झालं.
तसंच मोदींच्या हस्ते 5,000पेक्षा जास्त घरकुलांचं वाटप करण्यात आलं. या सर्व कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत पुणेकरांची मनं जिंकली. ऑगस्ट महिना हा उत्सव व क्रांतीचा महिना आहे. क्रांतीच्या या महिन्यात सुरुवातीला मला पुन्हा येथे येण्याचे सौभाग्य मिळाले. हा दौरा मोदींचा असला तरी सर्वाधिक चर्चा झाली ती काका पुतण्यांची. कारण महिन्याभरापूर्वी मोदींच्या भाजपनं पुतण्या फोडून शरद पवार यांना मोठा धक्का दिला होता. पण तरीही पवार मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला हजर राहिलेच आणि त्यावरून टीकाही झाली. तरीही पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे मंचावर येताच मोदी यांनी सगळ्यात आधी शरद पवार यांच्याशी अगदी अदबीनं हस्तांदोलन केलं, तर अजित पवार यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यामुळे अजित पवार यांनी सुद्धा मोदींचं भरभरून कौतुक केलं. स्वस्तात घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न साकार करण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांच्या देखील हे स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्याचं काम एक प्रत्येकाच्या घर आणि डोक्यावर छप्पर एक जगण्याचा आधार देण्याचं काम आज आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते तुम्हाला तो आधार देण्याचं काम इथं होतंय. पवार काका पुतण्यांचं हे प्रेम पाहून भाजपचे कार्यकर्ते सुद्धा भारावून गेले. मोदींसोबत शरद पवार यांनी स्टेज शेअर केल्यानं राष्ट्रीय पातळीवरच्या इंडिया आघाडीला तडा गेल्याचा विश्वास भाजपच्या प्रवक्त्यांना वाटतोय. शरद पवार साहेबांचं मोदी साहेबांबरोबर स्टेजवर येणं हे इंडिया ब्रेकअप असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर एक वज्रमूठ ही महाराष्ट्रामध्ये तर नव्हतीच, देशात काही लोक प्रयत्न करत होते, पण अशा सर्व वज्रमूठ केवळ मोदीजींच्या एका कटाक्षाने कुठल्या कुठे त्याच्या ठिकऱ्या होऊन जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर येणार असल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मणिपूरचा मुद्दा घेऊन जोरदार आंदोलन केलं. विशेष म्हणजे त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आघाडीवर होते. थोडक्यात काय तर पवार स्टेजवर आणि कार्यकर्ते रस्त्यावर असा विरोधाभास सुद्धा या दौऱ्याच्या निमित्तानं पाहायला मिळाला. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अखेर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षानं आज हा निर्णय औपचारिकपणे जाहीर केला. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे गेले बरेच दिवस अडकून पडला होता. अखेर दिल्लीमधल्या हायकमांडनं वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेते मिळाले. राज्यातील विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा अखेर सुटलाय. काँग्रेसचे विदर्भातील आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास 1 महिन्यापासून हे पद रिक्त होतं. पक्षाने मला त्या ठिकाणी योग्य समजलं. पक्षाचा हायकमांडचा माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय सोनिया गांधी, माननीय राहुल गांधी, माननीय बाळासाहेब थोरात, माननीय अशोकराव चव्हाण, नानाजी पटोले यांचा मी आभार आहे की त्यांनी त्या ठिकाणी योग्य समजून या पदासाठी मला योग्य ठरवलं. खरं तर विरोधी पक्ष नेता निवडीवरून गेल्या महिनाभरापासून काँग्रेसमध्ये खलबतच सुरू होती. विरोधी पक्ष नेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पृथ्वीराज चव्हाणांपासून अशोक चव्हाणांपर्यंत बडे नेते पक्षात असताना पक्ष नेतृत्वानं विजय वडेट्टीवारांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे. विरोधी पक्ष नेता यांची निवड म्हणून माननीय विजय वडेट्टीवार हे आमचे एक सिनियर सदस्य आहेत, त्यांची निवड ही करण्यात आलेली आहे. माननीय अध्यक्ष विधानसभा यांना आम्ही आत्ताच पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं, आम्ही विनंती केलेली आहे की उद्या त्यांचं नाव घोषित करण्यात यावं. वडेट्टीवारांच्या निवडीमुळे काँग्रेस हायकमांडने पक्षातील राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा. कारण चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार समर्थकांमध्ये सुप्त संघर्ष रंगला होता. तसंच चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीवरूनही नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आमने सामने आले होते.
सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून विजय वडेट्टीवारांनी नाना पटोलेंवर शरसंधान केलं होतं। या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवारांना झोक्त माप दिलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अर्थात वडेट्टीवार यांना झुकतं दिलं असलं तरी त्यांच्या समोरच्या पक्षांतर्गत अडचणी सुद्धा वाटतायत तेवढ्या कमी नाहीत बरं का। पाहूयात पुढे काय होतं ते। मंडळी, राजकारणातली जनरेशन नेक्स्ट आता मैदानात उतरू लागले आणि लवकरच ही जनरेशन नेक्स्ट राज्याचा दौरा करणार आहे। मी बोलतोय या दोन्ही नेत्यांबद्दल, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार। हे दोघंही महाराष्ट्राचा एकत्रित दौरा करतील आणि नागरिकांच्या सोबत थेट संवाद सुद्धा साधतील। अर्थात याचा एकच हेतू नाही तर या दौऱ्याचे अनेक हेतू आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। महाविकास आघाडीतील युवा नेते आदित्य ठाकरे आणि रोहित पवार थेट मैदानात उतरणार आहेत। दोन्ही युवा नेत्यांचे पक्ष वेगवेगळे आहेत, मात्र शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या या दोन्ही नेत्यांची जोडी एकत्रितपणे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे। सप्टेंबर महिन्यात या दोन्ही नेत्यांचा राज्य दौरा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते राज्याचा दौरा करतील, मात्र त्यांच्या दौऱ्याच्या आधीच आदित्य रोहितची ही जय वीरूची जोडी त्यांच्या दौऱ्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवणार आहे। भ्रष्टाचार आणि महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचे मुद्दे या दौऱ्यात प्रकर्षानं मांडण्यात येणार आहे। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करणं साहजिकच होतं। राजकारणात सर्वांनाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार लोकशाहीनं दिलाय असं म्हणून सत्ताधाऱ्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं। लोकसभेच्या निवडणुका पुढल्या वर्षी मे महिन्यात होणार आहेत। लोकसभेच्या निवडणुका अवघ्या 9 महिन्यांवरती आल्या आणि त्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या असणार आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि रोहित पवार एकत्रितपणे दौरा करून महाविकास आघाडी मजबूत असल्याचा संदेश देतील। आता या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो आणि त्याचा कितपत राजकीय फायदा होतो हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस मध्ये प्रवेश केला। बीआरएसचा महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी केसीआर यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। शेतकरी केंद्रबिंदू ठेवून छोट्या पक्षांना सोबत घेण्याचं धोरण केसीआर यांनी अवलंबलं। आता अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मातंग समाजालाही जवळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। महाराष्ट्र सरकारनं अण्णाभाऊ साठेंचा उचित सन्मान केला नसल्याचा आरोप करत केसीआर यांनी अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी केली। महाराष्ट्र सरकार भी काम करे, अन्नाभाऊ साठे का नाम का भारत रत्न टाइटल देने के लिए महाराष्ट्र सरकार नॉमिनेट करके भेजे। सांगली कोल्हापूरच्या दौऱ्यात रघुनाथदादा पाटील यांच्या रूपाने ऊस पट्ट्यातला पहिला शेतकरी नेता केसीआर यांच्या हाती लागला। सर्व प्रश्न आमच्या मनासारखे झाले म्हणूनच आज आम्ही आमच्या पक्षात प्रवेश करत आहोत। लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही भारत राष्ट्र समितीच महाराष्ट्राचं पुढचं भवितव्य असल्याचं म्हटलंय। मात्र काँग्रेसनं भारत राष्ट्र समितीची भाजपसोबत जवळीक असल्याचा आरोप केला। डिसेंबरमध्ये तेलंगणाची निवडणूक झाल्यानंतर बीआरएसचा विषय संपून जाईल, फार काही विषय तो राहणार नाही। आज ते कशा पद्धतीने या ठिकाणी येत आहेत, काय येत आहेत, स्वतःच्या राज्यात काय चाललंय हे त्यांनी बघितलं पाहिजे, दुसऱ्याच्या राज्यातील लक्ष। आणि हे भाजप प्रेरित आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे आणि लोक या गोष्टीला कुठेही प्रतिसाद देतात। महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी केसीआर नियोजनबद्धपणे पावलं टाकतात। शेतकरी आणि छोटे पक्ष यांना त्यांनी केंद्रस्थानी ठेवलंय। मातंग समाजालाही जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। केसीआर यांची ही राजकीय रणनीती कितपत यशस्वी होते हे आगामी काळात स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। विविध राजकीय पक्षात काहीसे दुर्लक्षिले गेलेले किंवा नाराज असलेले शेतकरी नेते इथून पुढच्या काळात या नेत्यांच्या या नवीन पक्षाच्या टार्गेटवर आहेत। पाहूयात काय होतंय ते। सध्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथे थांबूयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com ही आमच्या वेबसाईट